चला किनवली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे विनंती आहे. किनवली संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावा.
तर दोन्ही कॅप्टन विनंती आपण किनवली संघाचे संघनायक अरुण भोईर आपण निलेश सरांसोबत संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात होतीये. अरुण भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 5 षटकांची मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकफुट वरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. यार्क झाले फलंदाज तिथे. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली. फुलर लेनचा बॉल कमी गतीने परंतु अचूक टप्प्यावरती अरुण भोईर यांचा पाहायला मिळाला. पहिला बॉल 1 धाव तिथे प्राप्त झाली. संदीप तर एक अप्रतिम बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने कट झाला. ऑफकटर स्वरूपाचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल. गोलंदाज अरुण भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. जोरदार अपील पंचांकडे. इम्पॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर. डॉट बॉल. 1 धाव धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 1च धाव आतापर्यंत धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल लगातार. फुलर लेनचा बॉल फटका चांगला. वाईडिश लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणारी टीम. स्विच हिट इथे अटेम्प्ट करायचं होतं. बॅटचा आतलं एज लागलं. बॉल थर्डमॅन रिचेलला ट्रॅव्हल झालाय. लगा तो आबाद नाही तो बरबाद दुधारी शस्त्र आहे आणि इथे त्याच्यामध्ये असफलता मिळाली फलंदाजाला. डॉट बॉल. दोनही फलंदाज एका धावेसोबत मार्क ऑफ झालेत. स्टेप आउट झालेत. फटका चांगला डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक. 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 3. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. 3 धावा केवळ धावपलकावरती आहेत. 40+ क्रिकेट आज आपल्याला या ऐतिहासिक SPL मैदानावरती अर्थात रामजी दोरे साहेबांचं हे मैदान आणि या मैदानावरती आपल्याला आम्ही अल्ल्यानीकर चषक ही स्पर्धा पाहायला मिळते. तीन धावा धावपलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. संदीप तरे फलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि संदीप बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण पाहतोय. 2 वेगवेगळे संदीप एकमेकांच्या विरोधामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल कडक हा फटका. चाबूक शॉट आणि बॉल ट्रॅव्हल झालाय 4 धावेंकरता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चौकार.
समोरच्या दिशेने आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती लॉंग ऑन रिजनला त्यांच्या सरळ हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे आणि फलंदाज संदीप तरे इथे माघारी परततील. बाळा चूक करत नाहीयेत. आली पहिले विकेट, संघ मालक आहेत आणि ते झेल पकडतायत. फलंदाज बाद. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती, हरेश ठाकरे मैदानावरती दाखल झाले. संदीप तरे अगोदरच्या बॉलवरती चौकार लगावला, परंतु पुढच्याच बॉलवरती गोलंदाजाने पलटवार केला आणि संदीप तरे यांची खेळी संपुष्टात आली आहे. फुल टॉस ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजनला फोर्स केलाय. फुल टॉस वरती फुल टोल. धावा मिळतील 4. आम्ही अल्लानीकर चषक चौकार. आणि पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला फोर्स केलाय. धावा मिळतील 6. इट्स मॅक्सिमम षटकार. दोन मार्गस्थ आहे. चौकाराला षटकाराला या षटकामध्ये आपण पाहिलं, त्यामध्ये एक विकेट देखील पाहिली. संदीप यांच्यावरती आक्रमण केले हरेश ठाकरे. ओल्ड इज गोल्ड नॉट टू बी सोल्ड आपण असं म्हणतो नेहमी. जुनं ते सोनं. फुलर लेनचा बॉल, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग रिजनला कदाचित संधी निर्माण झाली होती. झेल तिथे ड्रॉप झालाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. हरेश ठाकरे यांची बाद झाले. संदीप तरे पहिल्या बॉलवरती चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आला होता. संदीप हाफ ट्रॅकर होता. हुक करतायत फलंदाज. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमरच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम षटकार. संदीप तरे यांच्या बॅटमधून चौकार आला. चौकार आणि षटकार हरेश ठाकरे यांच्या बॅटमधून आला आणि शेवटच्या बॉलवरती शेखर दळवी यांच्या बॅटमधून देखील षटकार आला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 24. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. सध्याच्या घडीला वळू संघ कमाल करतोय. शेलू माता 40+ वळ संघ आपण पाहतोय कमाल करतोय. अप्रतिम फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चोवीस धावा धावफलकावरती आहेत वळ संघाच्या नावावरती.
फुलरलिनचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. एक धाव प्राप्त झाली. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. समैरा क्रांतीवीर किनवली संघाने टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु शेळू माता 40+ वर्ल्ड संघानं खूप चांगली कामगिरी केली आहे. फुलरलिनचा बॉल फटका चांगला. हेलिकॉप्टर लॉंग ऑन रिजनला अलॉंग द कार्पेट. हा बॉल डाऊन द ग्राउंड. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. शशिकांत पाटोळे सर आमच्या सोबत गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये. ऑन साइडला फोर्स केलाय. डीप मिड विकेट रिजनला. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. इट्स मॅक्सिमम. आम्ही अल्ल्यानीकर चषक षटकार. या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं. 32 धावा धावफलकावरती. 32 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण. मिड विकेट रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. मानो थप्पड़ सा लगा दिया और गेंद को पहुंचा मिड विकेट बाउंड्री के पार. 4 रन. अरुण भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. त्यांच्यावरती आक्रमण. सफल झाले. प्री डिटरमाइन स्ट्रोक. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल तडक सीमारेषा गाठतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 1 मोर. चौकार. चाळीस धावा धावफलकावरती. अरुण भोईर पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये ते आलेत. वैयक्तिक दुसरे टाकतात. या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पडलाय. 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. हाफ वॉली होता. अक्रॉस बॅटेड. पिकअप शॉट. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 1 मोर बिग हिट फ्रॉम बॅटर हरेश ठाकरे. सिक्सर. मोबदल्यामध्ये. आणि खरं तर 40+ क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. उद्या तुम्ही क्रिकेट खेळणं एक दिवस तुम्हाला बंद करावं लागेल. तुमच्या रिफ्लेक्शन्स अजून स्लो होतील. परंतु तुम्हाला आता मुलं असतील, पुढे नातवंड होतील, आणि नातवाला अभिमानाने सांगता आलं पाहिजे आमचा आजोबा एवढा खतरनाक होता ना, कुठलाही बॉलर समोर आला तरी देखील तो त्याला षटकार मारायचा. हे नातवाला सांगता आलं पाहिजे. आणि यासाठी 40+ क्रिकेट आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय पॉवरफुल हिट. शॉर्ट आर्म जॅक. आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 1 मोर बिग हिट. सिक्सर.
बॅटिंग करणारी टीम 50 झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 52 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरचं क्रिकेट बघून कोण बोलेल 40+ खेळाडू मैदानावरती खेळतायत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हेलिकॉप्टर फुल टॉस बॉल होता आणि त्याला देखील पाठवलंय लॉंग ऑन रिजनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले. शर्थीचे प्रयत्न होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम खरं तर प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले. झेल तिथे झाला नाही परंतु 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा हात आणि डोळ्यांचा खूप चांगला समन्वय पाहायला मिळाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत फलंदाज हरेश ठाकरे आणि शेखर दळवी या जोडीने अप्रतिम बॅटिंग केली आहे. फुलर लेनचा बॉल. बॅटचं एज लागलंय थर्डमॅन रिजनला. बॅट स्विंग महत्वाचं होतं आणि थर्डमॅन रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतील 4. नशिबाचा हा चौकार. तकदीर हमेशा बहादुर का साथ देत आहे. 4 धावा. धावा धावफलकावरती आहेत 59. लॉस ऑफ दी 1 विकेट. ऑन साइडला मिड विकेट रिजनला बॉलला फोर्स केलंय. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत आणि यावेळेस झेल टिपला जाईल. फलंदाज होत आहेत बाद. लागलाय दुसरा धक्का. हरेश ठाकरे इथे माघारी. विकेट आले. आणखी एक. फलंदाज बाद. जोडीनं मोहिंदर अमरनाथ यांना देखील आपण भारतीय संघामध्ये पाहिलं.
यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा खाली राहिलाय. पंच कळवतात की मर्यादित रेषा बॉलने ओलांडली. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 61 धावा धावफलकावरती. शेखर दळवी अजून देखील मैदानामध्ये आहेत जे की सलामीला आलेत. वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत. 2 consecutive वाईड डिलिव्हरीज इन अ रो. अवांतर धावा. पुढचा बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजनला फोर्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन थोडंसं फंबल झालं आणि थोडंसं फंबल याचा अर्थ 2 धावा अतिशय सहज मुकम्मल झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 64 लॉस ऑफ द 3 विकेट. अंतिम षटक मार्गस्थ. वाईट बॉल अवांतर धावा आणखी एक प्राप्त झाली. 65 धावा धावफलकावरती. 2 पंच. कोऑर्डिनेशन डिस्कशन वाईड साठी आपण पाहिले टप्पा कुठे पडलाय हे चेक केलं स्क्वेअर लेग पंचांनी. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजनला. हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम षटकार. त्याचं नाव वाऱ्याचा पाडा आहे आणि जिकडे वारा तिकडे मारा हा प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. षटकार आलाय. ऑन साइडला थोडीशी हवा जास्त वेगाने आता वाहताना पाहायला मिळते. त्या दिशेने बॉल गेला. एकाच एन आपण खेळतो या मैदानावरती. इथे आडव्या बॅटने लॉंग ऑफ रिजनला पुलचा पॉवरफुल फटका आणि त्याहून देखील लाजवाब क्षेत्ररक्षण सीमारेषा नजीक पाहायला मिळालं. उत्तम बॉडी बॅलन्स. 2 धाव्यांची इथे प्राप्ती होईल. 2 धाव्यांसोबत धावफलक पुढे जाईल. 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 73 लॉस ऑफ द 3 विकेट. तीन बॉल अद्यापही या खेळाच्या पूर्वार्धामधले बाकी आहेत. 3 अधिकृत बॉल. अप्रतिम हा बॉल. लेंथ या बॉलची पुढे होती. पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली आणि जेव्हा जेव्हा लेंथवरचा बॉल अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो खेळणं तुम्हाला खूप कठीण अनप्लेबल होतो तुमच्यासाठी. कारण तुम्ही बॉलची लाईन पाहता गोलंदाजाने हातामधून रिलीज केला तिथून लक्ष असतं. सुरुवातीला हातावरती लक्ष असतं गोलंदाजाच्या. फुलर लेनचा बॉल. यावेळेस फलंदाज त्रिफळाची विकेट. टान्स घेता
आणि त्यानंतर गोलंदाजाच्या हाताकडे तुमचं लक्ष असतं, ज्या हाताने तो बॉल टाकणार आहे. नंतर तुम्ही बॉलची लाईन पिक करता फलंदाज म्हणून, आणि वेगवान गोलंदाजांना तुम्हाला लाईन पिक करून खेळावं लागतं. ऑन साइडला हा फटका आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतील. विकेट आली आणि खेळाचं पूर्वार्ध इथे पूर्ण झालंय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 73. 74 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय समैरा क्रांतीवीर किनवली या संघासमोर. 74 धाव्यांचं लक्ष शेळूमाता 40+ वळ या संघाने ठेवलेलं आहे. 73 त्याने बनवल्यात, 74 त्यांना बनवायच्यात. आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय होईल, वळ संघ 73 धावा डिपेंड करेल की मग 74 बनवल्या जातील समैरा क्रांतीवीर किनवली संघाच्या माध्यमातून. हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील दत्ता फर्डे सर. धन्यवाद. हॅलो, शेळू माता 40+ वळ जी भिवंडी तालुक्यामधील अत्यंत नामवंत 40+ क्रिकेटची ही टीम आहे. आणि समैरा क्रांतीवीर किनवली जी आमच्या किनवली परिसरामधील म्हणजे शहापूरच्या नगरामधील ही संपूर्ण टीम. तर अशा पद्धतीने बघितलं तर शहापूर वर्सेस भिवंडी ही मॅच आपल्यासमोर पाहायला मिळते. कुडूस आणि दोस्ती 11 शहापूर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कोर करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेल की पहिल्यांदा आपण दोघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. आमचे आदरणीय आम्ही यल्लाणेकर चषक 2025चे सर्वेसर्वा मिलिंदजी वायंबे सर यांच्याशी हितगुज करायची आणि तदनंतर आपण मॅचसाठी यायचं आहे. तर टार्गेट खूप चांगलं या ठिकाणी सेट केलं आहे. शेळूमाता 40+ वळ या म्हणजेच भिवंडी संघाने किनवली संघासमोर 36 चेंडूमध्ये नाही 5 ओव्हरची मॅच म्हणजे 30 चेंडूमध्ये 74 धावा. खूप मोठा टार्गेट आहे. काल मला वाटतं पूर्ण दिवस गेला, मला वाटत नाही 70 पर्यंत कुठली टीम पोहोचली असेल. 56 ते 58 धावा जास्तीत जास्त काल बघायला मिळाल्या. आणि शेवटची मॅच तर 36 चेंडू 36 धावा देखील डिपेंड केल्या गेल्या. आणि साई स्टार अल्यानी संघाने मला वाटतं 1 ओव्हर ऑलमोस्ट त्यांनी ठेवून ती ऑल आऊट केलं समोरच्या टीमला. म्हणजे कालचं क्रिकेट आणि आजच्या क्रिकेटमध्ये खूप अंतर आहे. जमीन आणि जसं आपण बघितलं तर पृथ्वी आणि आकाश जे एकमेकांपासून फार दूर आहेत, परंतु या पृथ्वी आणि आकाश हे या सृष्टीचे भाग आहेत. त्या पद्धतीने आपण बघितलं तर कालचा दिवस आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे देखील कालक्रमानुसार हे एकमेकांशी जोडले गेलेत. आणि अशा पद्धतीने आम्ही अल्याणेकर चषक चालतोय. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 74 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण किनवली म्हणजेच समैरा क्रांतीवीर किनवली या टीमकडे देखील खूप चांगले खेळाडू आहेत. स्पेशली आपण बघितलं तर आमचा लाडका पिंटू शहा असेल, तदनंतर वासुदेव तरणे असतील. दीज आर द लेजंड क्रिकेटर
ॲज पर ॲज कन्सर्न रिगार्डिंग ऑफ शहापूर अँड द वासिंद रिजन. जर बघितलं तर आमचे वासुदेव हे पाली या गावाला बिलॉंग्स करतात. तर किनवली मला वाटतं शिवाजीनगर या परिसरातील जर कोण असेल तर मला वाटतं पिंटू शाह असतील. तर 30 मध्ये 74 करायचेत. गोलंदाजी मार्ग या ठिकाणी बघायला मिळेल वळ संघाचा महेंद्र तामणकर. महेंद्र तामणकर पहिले षटक महेंद्र कामनकर हे पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येत आहेत. राईट आर्म अराउंड द विकेट फेस करतील. पॉवर प्लेचा पहिला चेंडू पिंटू शाह. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेली, जागा बनवली, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. हातामधून ब्रश झालाय, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जातोय. बाउंड्री तर मिळणार नाहीये कारण फोर्स थोडासा कमी झाला होता. ज्यावेळेस हाताला ब्रश झाल्यानंतर त्या चेंडूची जी गती होती, जो स्पीड होता, तो स्पीड कमी झाल्यामुळे ती बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि पिंटू शाह ऑफ द मार्क विथ 2. आपल्या संघाची आणि वैयक्तिक दृष्ट्या त्यांनी दुहेरी धावसंख्या फलकावर सुरू केल्यात आपल्या टीमच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्ट्या देखील तो सुरू झालाय. 2 धावा. यावेळेस बॅट मध्ये आपण बघितलं थोडंसं फ्रंट फुटवर आले होते, तदनंतर लॉफ करण्याचा प्रयत्न केला आणि वासुदेव तरने त्या ठिकाणी कोसळले, परंतु तरी देखील बॅट हातामधून निसटली होती, हातामधून पडली होती, हातामधून एस्केप झाली होती आणि किंबहुना तो ग्रिपिंग मला वाटतं त्या ठिकाणी बॅट अडकली असावी खेळपट्टीच्या बाजूला आणि तरी देखील 1 धाव नव्हे तर 2 धावा कंप्लीट केल्यात. रिस्की धाव होती ती कंप्लीट केली गेली आणि आपल्या सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये घरट्यामध्ये परतलेत. 28 मध्ये 70 ची गरज. 4 धावा 2 चेंडूवर लागल्यात. पुढे आल्या सेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ फॅब्युलस स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाली. बॉलरच्या डोक्यावरून बॉलरचा हेड पाहायला मिळाला आणि काय जबरदस्त. इट्स अ क्लासिक स्ट्रेट ड्राइव्ह व्ही शेपिंग. इट्स अ फॅब्युलस चौकार पाहायला मिळतोय. ज्यावेळेस ग्लेन मेग्राथने सचिन रमेश तेंडुलकर यांना ज्यावेळेस डिवसलं होतं त्यावेळेस समोर येऊन 3 चौकार 3 षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आणि मॅग्रसचं तोंड एकदम बारीक झालं होतं. तर ती सिच्युएशन वेगळी होती, परंतु पिंटू शहाने जे आक्रमण केलंय अगदी त्याच पद्धतीने वाटतंय. इथे स्लेजिंग जरी झाली नसेल परंतु इथे पिंटू शहाची बॅटिंग चांगली पाहायला मिळते. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं महेंद्र. अप्रतिम चेंडू हाताळतात. कमबॅक केलं गेलं. आतापर्यंत बघितलं तर 1 चौकार जर सोडला तर बाकी सगळे चेंडू त्यांच्या माध्यमातून चांगले टाकले गेले होते. फिल्डिंगच्या दृष्टीने बघितलं तर थोडीशी मिसफिल्डिंग झाली, नाही तर मला वाटतं खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग राहिली. 4 मध्ये 8 दिलेत. यावेळेस मिस टायमिंग आली. पहिली विकेट प्राप्त झाली. पंच क्षेत्रामध्ये पहिला फलंदाज पिंटू शाह. इथे बिग फिश कॉट इन द ट्रॅप. ट्रॉट फिश बॅक टू द पॅव्हिलियन. पिंटू शाह तंबूच्या आश्रयामध्ये परतलाय. पिंटू शाह एंटरटेनिंग म्हणून पिंटू शहाला नेहमी ओळखलं जातं. हसी मजाक करणं हे त्याचा स्वभाव आहे, परंतु क्रिकेट खेळत असताना खूप सिरियसली खेळत असतात. आज मात्र 8 धावा फक्त कॉन्ट्रीब्यूट करू शकले. सुरुवात त्यांनी चांगली दिली होती, परंतु आक्रमण तर खूप करावं लागणार आहे कारण 25 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 66 धाव्यांची गरज आहे. अंतिम चेंडू असेल पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग महेंद्र यांची या ठिकाणी. महेंद्र कामनगर अप्रतिम चांगली बॉलिंग. क्विकर वन. यावेळेस लेग स्टंप वरनं चेंडू सरळ. पंच काय घडलंय आणि त्रिफळाचीच झालेत. त्रिफळाचे लेग स्टंप वरनं नव्हे तर लेग स्टंपला चाटून ब्रश झाला बेल्स पडली गेली आणि अशा पद्धतीने न्यू बॅटर बाळा
तंबूच्या आश्रयाला परतलेत. बाळा देखील तंबूच्या आश्रयाला बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त झाली. इट्स अ गोल्डन विकेट मी म्हणेल. डायमंड गोल्डन डकचा शिकार ठरला तो म्हणजे बाळा. लेग स्टंपवरचा चेंडू अगदी बघितला तर ग्लान्स करायला गेले, थोडीशी शफल झाले आणि तो लेग स्टंप पूर्ण दिसला आणि दिसत असताना महेंद्र यांनी ती संधी गमावली नाही आणि लेग स्टंपच्या बेल्सवर चेंडू हळूवार पद्धतीने किस करून गेला आणि त्यानंतर ती बेल्स खाली पडली आणि अशा पद्धतीने त्रिफळाचीत झाले. दुर्दैवाने त्रिफळाचीत झालेत बाळा. ही जबाबदारी आता वाढली आहे. विशाल भोईर आलेत. विशाल भोईर आलेत. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आहे 2 गडी बाद 8. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 66 म्हणजे प्रति षटकामागे करावे लागतील 16.50 च्या सरासरीने या धावा. समयरा क्रांतीवीर किनवली या संघाला शेलू माता 40+ वळ या टीमच्या माध्यमातून कुडूस संघाच्या करण्यात विनंती असेल की आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. 24 चेंडू आणि 66 ची गरज. राज आलेत यावेळेस इनसाइड आउट. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये असतील, पेट्रोलिंग करतायत. गुड थ्रो आणि तत्पूर्वी या 2 धावा अर्जित केल्या जातील. या 2 धावेनी धावसंख्या फलकावर पुढे एक धावते बदल. धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये. ऑन स्कोर कार्ड 10. 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या आहे. आक्रमकता दाखवावी लागणार आहे कारण प्रति चेंडू मागे आस्किंग रन रेट आता भरपूर वाढत चाललाय. ओव्हर द विकेट. हो लाईन चांगली आहे. खाली राहिला चेंडू सबमरीन पद्धतीने अगदी बघितला तर ऑफ स्टंपवर अटॅक ठेवला जातोय राज या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन अँड स्ट्रॅटेजी अगेन्स्ट ऑफ दी लेफ्ट हँडेड बॅट्समन स्पेशली वासुदेव तरणे. आत्ता बघितला तर डॉट बॉल आलाय. चांगली लाईन. फुल टॉस. विकेट किपर मिस होतोय. गुड फिल्डिंग वेल स्टॉप. 4 धावा वाचवल्यात. पॉइंट स्लिप कॉर्डन मध्ये. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. आपल्या डाव्या बाजूला स्ट्रेच केलं, बॉडी बॅलन्स गेला होता, एक हात अगदी स्ट्रेच केला आणि तदनंतर डाईव्ह करून अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली स्लिप कॉर्डन मध्ये. 21 मध्ये 64 ची गरज. स्ट्रेट ड्राईव्ह डीप मध्ये. इनफिल्ड मध्ये आपण बघितलं तर मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. म्हणजे बॉलिंग जशी केली जाते त्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे. भिवंडीकरांना 40+ क्रिकेट खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. त्याच्यामुळे बॉल कुठे जाऊ शकतो, स्ट्राईक कुठे केली जाऊ शकते हे त्यांना माहिती आणि फिल्डिंग लावली आहे. यावेळेस मिस टायमिंग. संधी आली आपल्या फॉलो थ्रू मध्ये. स्वतः राज आले परंतु राजच्या पाठीमागे कव्हर केलं मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने आणि त्या ठिकाणी होते कैलास. कैलासने सुंदर झेल पकडला गेला. प्रतिम कॅच पकडली गेली आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी कॉट मध्ये पकडला गेलाय समयरा क्रांतीवीर किनी या संघाचा. आणि स्ट्रायकर बॅटर देखील परतले. दोन्ही स्ट्रायकर बॅटर परतलेत. वासुदेव तरणे परतला 2 वर आणि पिंटू शाह 8 धावींवर परतलाय. बाळा 0 वर परतला. म्हणजे अशा पद्धतीने 3 फलंदाज हे फक्त आणि फक्त 10 या धावसंख्येवर परतलेत. हे आव्हान फार कठीण झालंय. 20 मध्ये 64 धावेंची गरज आहे. हार्ड हिटिंग ॲबिलिटी ज्या होती ते खेळाडू इथे परतलेत. आमचे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर विषय हे कांबारे गावाला बिलॉंग्स करतात. ते देखील 40+ क्रिकेट खेळतायत. आमच्या शहापूर नगरमधील जेवढे 40+ खेळाडू आहेत ते प्रत्येक खेळाडूने एक काळ नव्हे तर आतापर्यंतचा काळ गाजवलाय. हो इथे आपण बघितलं तर पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी लेंथ होता. बॉडी लेंथ असताना अंगाला ब्रश झाला. चेंडू स्टंपच्या अगदी जवळपास त्या ठिकाणी थांबला आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक
दुसरं अप्रतिम फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या आणि एक बहुमूल्य अशी अनमोल विकेट मिळवली वासुदेव तरणे या खेळाडूच्या माध्यमातून. म्हणजे याला म्हणू शकतो आपण की गोलंदाजीचं प्रत्यक्षण कसं असायला हवं. इट्स अ हाय क्लास हाय स्टँडर्ड बॉलिंग बघायला मिळाली. ज्या वेळेस तुमच्या बोटामध्ये जादू असते, ज्या वेळेस तुमच्या रिदम त्या ठिकाणी बघायला मिळतो, त्या वेळेस बॅट्समनला अडचणींना सामोरं जावं लागतं. हे आत्तापर्यंत बघायला मिळालंय समयरा क्रांतीवीर किनवली या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय महेंद्र कामनकर. महेंद्र कामनकर आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. महेंद्र कामनकर यांनी 8 धावा आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. अराउंड द विकेट लेग लान्स केलाय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग एका बाउन्सवर कॅरी केलं गेलं. तदनंतर थ्रो अप्रतिम जबरदस्त थ्रो बघायला मिळाला. शेवटी अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी ज्यावेळेस तुमच्याकडे असते त्या गाठोड्यामध्ये इतकं स्वादिष्ट व्यंजन असतात. एक एक अनुभव एक एक डिकेडनुसार एक दशकानुसार तो तुम्ही काढलेला असतो. कारण प्रत्येक दशक आपण एका वर्षामध्ये नव्हे तर असे 10 वर्ष ज्यावेळेस कालावधी येतो. मिस टायमिंग करण्यास भाग पडले आणि विकेट येऊ शकते. आली काऊ कॉर्नर झोन मध्ये ही पाळी आली आणि मला वाटतं आता कोण बाद झाले तर समीर या खेळाडूची पाळी आली. त्यांना परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला म्हणजेच आपल्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी. समीर बॅक टू द पॅव्हिलियन विथ द 4th विकेट. चौथ्या विकेटचं पतन झालं. 4थ्या विकेट या ठिकाणी प्राप्त झाली टीम. आणि मला वाटतं महेंद्र कामनकर यांची ही 3री विकेट असावी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 2 घेतल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 मध्ये ही असावी. यावर्षी SPL ला आमंत्रण होतं. रामदादा यांचं खाडेसरांनी पण केलं होतं, परंतु आम्ही 4 महिने आजारी असल्यामुळे यावर्षी कॉमेंट्रीला देखील मला वाटतं मी फार उशीर म्हणजे पहिला जर कालावधी बघितला तर आरोग्याकडे लक्ष दिलं, आरोग्य सदृढ केलं आणि त्यानंतर क्रिकेटकडे वळलो. नाहीतर नक्की रामदादांच्या स्पर्धेसाठी 1-2 दिवस का होईना परंतु नक्की आलो असतो. कारण दरवर्षी 1-2 दिवस तरी आम्ही दरवर्षी देतच असतो. इतका वेळ नाही मिळत कारण राम दादांचा पहिला चेंडू 8:30 वाजता पडत असतो. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून कव्हर करेपर्यंत परंतु शैक्षणिक कार्य करत असताना देखील क्रिकेटची सेवा करायला मिळते हा आनंद आहे. पूर्ण वेळ जर कदाचित नोकरी व्यवसायामध्ये नसतो तर या क्षेत्रामध्ये भरपूर स्पर्धा मी कव्हर करू शकलो असतो. प्रत्येक स्पर्धा मी कव्हर करू शकलो असतो, परंतु ते शक्य नाहीये. फुल टॉस ड्राईव्ह केली आहे. लॉंग क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जास्त इम्प्रोवायझिंग शॉट बघायला मिळाले नाही आहेत किनवलीकरांच्या माध्यमातून. स्पेशली समयरा क्रांतीवीरचे जे बॅटर आहेत कारण त्यांना जाळ्यामध्ये अडकवलंय, त्यांना एका लेनवर ठेवलाय. एक तर फुलं लेन टाकलेत, एक तर यॉर्कर टाकलेत. त्यानंतर ज्यावेळेस अराउंड द विकेट आले त्यावेळेस चेंडू बाहेर टर्न देखील केलाय. म्हणजे अशा पद्धतीने वर्ल्ड संघाने नदीचं पाणी जसं वळावं तसं चेंडू देखील वळवलेत. आणि क्रांतीवीर संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना आतापर्यंत त्यांनी कमी धावसंख्येवर रोखलंय. कारण आता धावा झाल्या 13. षटक क्रमांक 2.4 म्हणजे 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावा फार कमी आहेत. हो बाहेर टर्न केलाय. क्या बात आहे. गुड लेंथ वरनं थोडासा बाहेर टर्न झाला. तदनंतर ड्राईव्ह केली आहे. ड्राईव्हच्या माध्यमातून जास्त फोर्स नव्हता, जास्त ताकद नव्हती, टायमिंगच्या जोरावर खेळले. परंतु ज्यावेळेस चेंडू मुवमेंट घेतो, ज्यावेळेस शाईन सर मुवमेंट घेतो त्यावेळेस खेळणं फार कठीण असतं. आमचे तात्या प्रतिष्ठान कुडूस वाडा यांचं सहर्ष स्वागत असेल. रुक्षतबाई आपका तहे दिल से स्वागत आहे. मला वाटतं या ठिकाणी विकेट केलाय. विकेट झाला परंतु कॅच ड्रॉप झाली आणि अशा पद्धतीने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. ठोकलाय क्रांतीवीर समयरा किनवली या संघासाठी बहुमूल्य षटकार.
भरपूर आहेत. 54 धावा या मैदानावर पार करणं आणि 40+ क्रिकेटमध्ये कठीण वाटतंय, फार अवघड वाटतंय. परंतु मी म्हणेल अशक्य नाहीये. चांगली बॅटिंग केली तर होऊ शकतात. लेग ब्रेक रिवर्सच्या माध्यमातून चेंडू सीमा रेषेचा वेध घेणार. अगदी बघितलं तर स्वीपर झोनमध्ये चेंडू पाठवला गेला आणि अशा पद्धतीने पॉईंटच्या क्षेत्रामधून स्वीपर पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला चौकार. पन्नासची गरज. 11 मध्ये 50. शबल झाले एक. विकेट किपरच्या पाठीमागे जी भिंत आहे ती भिंत अजूनपर्यंत पार करता आली नाही, परंतु थ्रो थोडासा बॅड बघायला मिळाला आणि अशा पद्धतीने एक एक्स्ट्रा अतिरिक्त स्वरूपामध्ये प्राप्त झाली आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून बॅट्समनच्या बॅटला लागला नसेल, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळाली. 49 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 49 धावा. शेळूमाता वर्ल्ड टीम ही मॅच पूर्णपणे इथे कंट्रोल करतोय, कारण आतापर्यंत जो टार्गेट त्यांनी सेट केला होता 74 धावांचा तो फार मोठा. यावेळेस थांबून खेळतात. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट केला. चेंडू फाईन जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वीपर पॉईंटला क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर जाण्याच्या अगोदर हडवलं. फुटबॉल बिल्डिंग बघायला मिळाली. इट्स अ वेल स्टॉप. या ठिकाणी मिळतील 3 धावा. या 3 धावेनी धावसंख्या फलक पोहोचलाय. स्कोर कार्डवर 28. 9 मध्ये 46 ची गरज. 9 मध्ये 46 गरज. 1 2 3 4 इट विल बी नॉट वर्क. यू शुड बी गो फॉर द बिग हिट and if you will not hit at the sixer on the time will escape from your hand. तुमच्या हातामधून सगळं आली. आणखीन एक विकेट आली. लंगन क्षेत्रामध्ये टिपलाय. आणखीन एक दर्जेदार झेल. मॅच मध्ये फक्त मला वाटतंय की हळूवार पद्धतीने एक औपचारिकता राहत चालली आहे. उलटॉस होता. बॅट्समन क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेले अक्रॉस द लाईन. षटकाची समाप्ती. 6 मध्ये 44 ची गरज. 6 चेंडू आणि 44 धावा. दोस्ती 11 संघाचे कर्णधार आणि मी कुडुसकर आपण टॉस साठी जायचं आहे. मी कुडुसकरांचे कॅप्टन आलेत. मी दोस्ती 11 शहापूर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण चला शिवाजी बेरे आपण टॉस करायचे. निलेश निमसे नाणेफेकीचा कोल या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये करतील. दोस्ती 11 शहापूर संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पारंपरिक निर्णय
आमच्या शहापूरमध्ये तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच करतात. बाकी वाड्यामध्ये काय करतात ते आता वाड्याला गेल्यावर कळेल. तत्पूर्वी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय आमचे जवळचे शेजारी वाडा आम्ही कुडूसकर या टीमला. मॅचमध्ये फक्त राहिले ओनली द formalities remaining over here, but still right now the batsman swept away towards the deep backward square leg region. There is a fielder, but fielder who missed the fielding, the fumbling over there. The ball is taking the bounce with the brushing of the hand, and it's a 4 run. 4 धावा प्राप्त होतील. राहिल्या आता किती 40 राहिल्या. 5 मध्ये 40, 5 मध्ये मारले 5 तर 30 होतील. तरी देखील 10 धावा कमी राहत आहेत. परंतु 5 मध्ये 5 आले तर विशाल भोईर या खेळाडूला देखील प्रेरणा मिळू शकते नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी. यावेळेस बॉलबॅक ड्राईव्ह करायला गेले. फुल टॉस ड्राईव्ह केली आहे. कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. गुड फिल्डिंग. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे कारण इथून ही मॅच जिंकणं अशक्य आहे. चांगली मॅच होईल. एका बाजूला आम्ही कुडूसकर तर दुसऱ्या बाजूला दोस्त 11 शहापूर ही टीम बघायला मिळेल. चांगली मॅच होईल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम्स प्रोफेशनल आहेत. यावर्षी आमच्या दोस्ती 11 शहापूर संघाने देखील भरपूर प्राइजेस जिंकल्यात. 4 पारितोषिक त्यांनी जिंकलेत प्रत्येक विभागामध्ये जाऊन. ह्यूज हँडसम आणि इथे ठोकलाय विशाल भोईर. दसईकरांचा ब्रँड दाखवत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्रॉस बॅट इट विथ अ स्वीट मिडल ऑफ द बॅट स्विंग करत असताना षटकार. वाढलेला असेल, द्विगुणित झाला असेल. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम समयरा क्रांतीवर किनवली या संघाला. तर आता ही मॅच आपल्या समोर बघायला मिळेल. एका बाजूला असतील दोस्ती 11 शहापूर तर दुसऱ्या बाजूला बघायला मिळतील कुडूसकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शेखर दळवी. हरेश ठाकरे 36 धावा हरेश ठाकरेंनी केला. शेखर दळवी यांचे ओपनिंग बॅट्समन 1 डाऊन आलेले हरेश ठाकरे ठरलेत. हरेश ठाकरेंनी तब्बल 3 षटकार 4 चौकार आणि त्याचे होते 36 होत्या. हरेश ठाकरे आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच आपण मेडल आणि सन्मान प्रमाणपत्र जे आम्ही अलियानगर चषक 2025च्या माध्यमातून स्वीकारायचं आहे.